आणि आता हा हात मी आयुष्यभर धरून ठेवेन. प्रॉमिस. नको सोडूस हा हात कधीच. त्याआधी मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांग. नको ना बोलूया आता काही. प्लीज. ताटातुटी नंतरच्या या सुंदर भेटीचे हे सुंदर क्षण जगूया. सामावून घेऊया एकमेकांना मनात. अबोलपणे. काळजातूनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा घरास लागता भान हरपते समोर पाहता धुक्यात विरघळे चंद्रकांतीचा तुझ्यात हरवते तुझ्यात राहता रात सौख्य हे भरून वाहता बहरून येऊन बना त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा काळजातूनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घन बरसू लागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा I love you. आराध्या.
ती लाजली का रागवली? I love you, आराध्या. काय झालं? माझं काही चुकलंय का? नाही रे. तुझ्या डोळ्यात पाणी काय? मी असं काही वागलोय का जे तुला आवडलं नाहीये? मी हर्ट केलाय का तुला? आराध्या, मी बरा झालोय, तुला आनंद नाही झालाय का? असं नको ना बोलूस. मग असं काही नाहीये. उलट तू बरा व्हावास म्हणून किती महिने मी माझा जीव पाखडत होते श्रेयस. आय नो. एक क्षण तुझं उत्कट प्रेम आयुष्यभर विसरणार नाही मी. आणि राहिला प्रश्न, डोळ्यात पाणी का आलं? आनंद अश्रू होते. तुला माहितीये, आता या क्षणी मी इतकी खुश आहे ना की माझ्यापेक्षा जास्त खुश या जगात कोणीच नसावं. मला माझा श्रेयस परत मिळाला. खूप नशीबवान आहे मी. तुझ्यापेक्षा जास्त नशीबवान मी आहे. आणि तुला सांगू, या टपोऱ्या डोळ्यांमध्ये यापुढे कधीही पाणी येऊ देणार नाही मी. कल्पना आहे मला. गेले 6 महिने माझ्यासाठी आणि माझ्यामुळे खूप रडली असशील ना तू. पण आता बस. आता या ओठांवर फक्त हसू असेल आणि हे तुझे डोळे कायम आनंदाने चमकत असतील. आय प्रॉमिस. तुला सांगू आराध्या, आपण दोघं म्हणजे आराध्या आणि श्रेयस एकत्र आल्यावरच पूर्ण होतात. एकमेकांशिवाय आपण नेहमी अपूर्ण असू. आणि म्हणून हा हात आणि तुझी साथ यापुढे कधीही सोडणार नाही. आय प्रॉमिस. मला सांग, तू पण काहीतरी सांगणार होतीस ना मग अशी? तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन काय? आराध्या, खरं सांग मला, मी हर्ट केलं नाहीये ना तुला? नक्की केलं असेल तर सांगून टाक. मी आत्ता सॉरी म्हणतो तुला. नाही नाही, मग असं काही नाहीये. इतक्या महिन्यातले असे असंख्य क्षण ना माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले, म्हणून राहवलं नाही. असं इमोशनल झाले मी. तू खरं सांगतेस ना आराध्या? कारण तुझ्या चेहऱ्यावरची व्याकुळता बघून मला टेन्शन येत आहे. आराध्या,
मला माहिती आहे मी आतापर्यंत तुला खूप त्रास दिलाय, पण आता पास मला आता तुला फक्त आनंदात बघायचं आहे. आणि काही झालं ना तरी मला तुला गमवायचं नाहीये. काय होतं तुला? नाही काही नाही काही नाही. तू ना तू प्राण आहेस माझा, म्हणून मी पुन्हा विचारतोय सिरियसली, काही असेल तर आत्ता सांगून टाक मला. काय काय सांगायचं होतं? ते इतकं महत्वाचं नाही आता. नक्की? आता हो, आता महत्वाचं काय? काय? तुझी तब्येत. पण माझी तब्येत एकदम. तू बरा झालायस मला माहितीये, मग पण पूर्णपणे बरा झालेला नाहीयेस. आता मला तुला काही होऊ द्यायचं नाहीये. काही नाही. हे बघ श्रेयस, मी काही ऐकणार नाहीये. चल तू आराम कर आधी. खूप उशीर झालाय, रात्र झालीये. चल झोप. आणि बघितलं, गोळ्या घेतल्या नाही ना तू? श्रेयस तू बरा झालायस, पण 100% नाही. औषधं वेळच्या वेळी घ्यायची आहे, आराम करायचा आहे. चल झोप. आणि सगळ्यात महत्वाचं, कसलाही विचार करायचा नाहीये आता. नाही करणार. चल पटकन. चल. पटकन गोळ्या घे आणि झोप. ओके. ओके डॉक्टर. चला आता झोपा. तू कुठे चाललीस? तू नाही कुठे जायचं आता? तू बस इथे बस. आता झोपतो. बरं आहे ना? काय झालं? झोप लागली का त्याला? काय झालं? काय झालं? तू त्याला सांगितलंस का तू आराध्या नाही तारा आहे म्हणून? त्यामुळे तो तुला ओरडला का? नाही सांगितलं मामा. त्याला मागच्या 6 महिन्यातलं काही आठवतच नाही हो. तारा माहीतच नाहीये मामा त्याला. आता पण मला आराध्याच समजत होता, कारण त्याच्या मनात फक्त आराध्याच आहे. मला त्याच्या मनात जागा नाही मिळू शकत. नाही अगं तारा, असं बोलू नकोस ग. हे बघ, त्याची आणि तुझी ही पहिलीच भेट होती. म्हणजे बघ, आपल्या श्रेयसला आहे ना सगळं सत्य समजेल ना, त्यावेळी त्याचं मन बदलेल ना. तुझं प्रेम खरं आहे ग, याचा मी साक्षीदार आहे. तू अशी हाताशी होऊन जाऊ नकोस ग. आणि तारा, मला मनापासून माफ कर ग. म्हणजे श्रेयस बरा झाला हे मी तुला आधी सांगायला हवं होतं. त्याला आराध्याच्या आठवणीच आठवत आहेत हे सुद्धा मी तुला सांगायला पाहिजे होतं. अहो मामा, तुमची काय चूक बरं यात. श्रेयस बरा झाला ना, हे सरप्राईज होतं माझ्यासाठी.
खरंच आनंद देणार होतं. पण खरं सांगू, या श्रेयसला मी नाही ओळखत. म्हणजे तो लहान पोरांसारखा वागायचा ना, तेव्हा त्याच्याशी वागताना बोलताना मला कधीच अडचण आली नाही. पण आता ना अवघडल्यासारखं वाटतंय. साहजिकच आहे, पण तारा ऐक ना. मामा, तुम्हाला काय म्हणायचंय ना, माझ्या लक्षात आलंय. अजून काही दिवस मला श्रेयस समोर आराध्यासारखंच वागावं लागणार आहे, हेच म्हणायचंय ना तुम्हाला? मला कळलंय, कारण ना मगाशी मी त्याला सांगायला जाणार होते की मी तारा आहे, पण तेवढ्यात त्यानेच माझं टेन्शन बघितलं आणि त्यालाच गरगरायला लागलं. विचार करा, मी जर सांगितलं असतं आणि त्याला तो धक्का सहन झाला नसता तर आता मी परत श्रेयसला गमावू नाही शकत. तो मला त्याची आराध्या समजत असेल ना, तर मी त्याच्यासाठी आराध्या म्हणूनच जगेन. भले मागे पुढे कितीही संकटांना सामोरं जावं लागलं ना तरी चालेल. पण श्रेयसच्या सुखासाठी या ताराला तिच्या अस्तित्वाचं बलिदान द्यावंच लागेल. तारा, नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? म्हणजे बघ, उद्या आपल्या घरातले सगळे परत येतील. उद्या सगळ्यांच्या समोर जी येईल ती श्रेयसची आराध्याच असेल. तारा ही ओळख मी काही काळासाठी पुसून टाकणार आहे. हे तुला जमेल? उद्या सकाळी कळेलच मामा. माझा निश्चय झालाय. आता सगळ्यात महत्वाचं, इथून निघताना दाराला कडी लावायची. श्रावणीने लावली होती तशी. नाहीतर श्रावणीला जाग आली आणि तिला जर कळलं की दाराला कडी नाहीये तर परत आपणच प्रॉब्लेम मध्ये येऊ. आता आपल्याला खूप सावधपणे वागायला लागेल मामा. हो. चल तारा, चला चल चल. चल. ऐक, का सड झालंय माझं. काय करतेय मी? इथेच डोळा लागला की काय माझा. मी झोपल्याचा फायदा घेऊन श्रेयस भाऊजी आणि त्याला नक्कीच काल रात्री भेटले असतील. आत्ता रंगी हात पकडते आणि आत्यांना पुरावा देते, म्हणजे त्यांच्या नजरेत माझं वजन वाढेल.
श्रेयस भाऊजी तर गाढ झोपलेत. नशीब म्हणजे श्रेयस भाऊजी आणि तारा काल रात्री भेटले नाही. आता आत्या माझ्यावर खुश होणार. व्हेरी नाईस. हे दोघे काल रात्री भेटले नाही कारण मी दाराला कडी लावली होती आणि ती तशीच होती. पण रात्रभर हॉलमध्ये झोपले होते. जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. आता सगळे येतच असतील. त्याआधी मला रेडी व्हायला हवं.